बारामतीमधून अजित पवार यांचा मोठा विजय, तर दुसरीकडे कर्जत जामखेडमध्ये राम शिंदे यांना पराभूत करत रोहित पवार हे देखील विजयी झालेले आहेत आणि त्यानंतर आज दोघांची कराडमध्ये प्रीती संगमावर भेट झाली। रोहित पवार यांनी अजित पवार यांचे आशीर्वाद घेतले। महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची आज पुण्यतिथी, त्यानिमित्त शरद पवार, अजित पवार आणि रोहित पवार हे प्रीती संगमावर पोहोचले। हीच ती दृश्य आपण पाहतोय। अजित पवार यांनी रोहित पवार यांचं अभिनंदन देखील केलेलं आहे, त्यांना शुभेच्छा देखील दिलेल्या आहेत। तर रोहित पवार यांनी अजित पवार यांचे आशीर्वाद घेतले। दर्शन घे दर्शन काकाचं मला नाहीतर मी गाण्या थोडक्यात वाचला। माझी सभा झाली असती तर काय दर्शन घे दर्शन काकाचं मला नाहीतर मी गाण्या थोडक्यात वाचला। माझी सभा झाली असती तर काय दृश्य आपण पाहतो। एकीकडे पवार कुटुंबामध्ये दरार पडलेली असली तरी काका पुतण्याचं हे नातं या दृश्यांमधून आपल्याला पाहायला मिळते। दरम्यान अजित पवार यांनी यावेळी काही मिश्किल वक्तव्य देखील केलेली आहेत। काकाच्या पाया पड असं अजित पवार यांनी सांगितलं। त्यावेळी रोहित पवार यांनी देखील पायाला स्पर्श करत अजित पवार यांचे आशीर्वाद घेतलेले आहेत। इतकंच नाही तर अजित पवारांनी शहाण्या थोडक्यात बचावल्यास अशा मिश्किल शब्दांमध्ये रोहित पवार यांना अभिनंदन देखील करत त्यांचं कौतुक देखील केलेलं आहे। इतकंच नाही तर माझी सभा झाली असती तर असं म्हणत अजित पवार यांनी रोहित पवारांना एक प्रकारे मिश्किल टोला देखील लगावलाय। तर ही दृश्य आपण पाहतोय काका पुतण्यातील हे नातं। एकीकडे पवार कुटुंबामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी फूट पडल्यानंतर रोहित पवार आणि अजित पवार यांची ही भेट नेमकी कशी झाली आहे पुन्हा एकदा पाहूया। दर्शन घे दर्शन काकाचं मला नाहीतर मी गाण्या थोडक्यात वाचला। माझी सभा झाली असती तर काय दर्शन घे दर्शन काकाचं मला नाहीतर मी गाण्या थोडक्यात वाचला। माझी सभा झाली असती तर काय महाराष्ट्राच्या राजकारणातलं हे एक सकारात्मक आणि अनोखं दृश्य म्हणावं लागेल। एकीकडे विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान एकमेकांवर झालेली जोरदार टीका आणि आता विजयानंतर काका पुतण्यामधील हा संवाद, तर हेच महाराष्ट्राचं राजकारण आहे असं म्हणायला हरकत नाही।